घडी झाला उतावळा जीव जळ तोळा तोळा. तर चढण होता आणि त्यासोबतच वळण होता. या दोन्ही रस्त्यांवरती आपल्याला ओव्हरटेक अजिबात करायचा नसतो. खूप जास्त रिस्की असतो. समोरील रस्ता क्लिअर दिसत नसतो वळण असल्यामुळे आणि सोबतच चढण असल्यामुळे जे ते आपली गाडी प्रॉपर प्रकारे पिकअप पकडत नाही, हवी तेवढी पटकन पुढे जात नाही. त्यामुळे नेहमी अशा दोन गोष्टी जर असतील, चढण असेल किंवा वळण असेल, तर इकडे आपल्याला ओव्हरटेक अजिबात करायचा नसतो. जिथपर्यंत समोरील व्ह्यू क्लिअर दिसत नाही तिथपर्यंत ओव्हरटेक जो आहे तो अजिबात करू नका. ओव्हरटेक हा फक्त सरळ रस्त्यावरती करायचा असतो. जिथपर्यंत आपल्याला क्लिअर व्ह्यू मिळत नाही, समोरची गाडी खूप जास्त दूर आहे, आपला ओव्हरटेक होऊ शकतो, अशा वेळेलाच आपल्याला ओव्हरटेक करायचा आहे. असं जाऊन जे ते स्वतःसोबत दुसऱ्याचं देखील जीवाशी खेळू नका. काही क्षणिक वेळ वाचवण्यासाठी तुमचं संपूर्ण आयुष्य खराब करू नका. खूप जास्त रिस्की होऊन जाईल. 10-15 सेकंद वाट पहा, तुम्हाला जागा जी आहे ती नक्कीच मिळणार आहे. ओव्हरटेकिंगचे देखील काही नियम आहेत, ते आपल्याला पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. जर आपल्याला रस्त्यावरील ऍक्सिडेंटची संख्या कमी करायची असेल, रस्त्यावर होणारे ऍक्सिडेंट खूप जास्त वाढलेले आहेत, आपण जर नियमांचं पालन करू तर आपण रस्त्यावरील ऍक्सिडेंट खूप जास्त पटीने कमी करू शकतो, जीवितहानी खूप जास्त पटीने कमी करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाला शहाणपणा दाखवणं खूप जास्त गरजेचं आहे. हा व्हिडिओ जे आहे ते तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा, जो याला की अजिबात धीर नसतो आणि ज्याला जो कसंही कुठल्याही पद्धतीने ओव्हरटेक करत असतो, त्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. अशा वेळेला जर ऍक्सिडेंट झाला तर काहीच उरणार नाही, ना तुम्ही उरणार ना तुमच्या गाडीमधील माणसं उरतील. ऍक्सिडेंट झाल्यानंतर बघा काही दृश्य असे असतात, काही समजत नाही, जोरदार झटका लागतो, आपल्याकडून काय घडून गेलं असं नाही करायला पाहिजे, तर त्यासाठी देखील वेळ मिळत नाही. त्यामुळे नेहमी सुरक्षितरित्या गाडी चालवा. गाडी चालवणे म्हणजे सुईच्या टोकावरती जीव असणे. त्यामुळे ह्याच्याशी मस्करी अजिबात नको.